नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव मिलिंद सुरेश पवार. मी के वाघ शैक्षणिक संस्थेचे के वाघ कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय, काकासाहेब नगर, रानवड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. माझा विषय आहे भूगोल. या विषयाच्या नेटसेट परीक्षा मी उत्तीर्ण केल्या असून पुणे विद्यापीठाद्वारे नियोजित अभ्यासक्रमात SYBA G2साठी पर्यावरण भूगोल या विषयाची आम्ही निवड केलेली आहे. या विषयासंदर्भात आज आपण या विषयातील घटक 3 जैवविविधता आणि जैवविविधतेचे संवर्धन या संदर्भात बघणार आहोत. जैवविविधता यास इंग्रजीमध्ये बायोडायव्हर्सिटी असे म्हटले जाते. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आढळणाऱ्या विविधतेला जैवविविधता असे म्हणतात. जैवविविधता ही एक व्यापक संकल्पना असून जैवविविधता ही 3 स्तरावर दिसून येते. थोडक्यात सांगायचं झाल्यास एखाद्या ठिकाणी जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू आपल्या निदर्शनास येतात ती दुसरं तिसरं काही नसून जैवविविधता असं त्यास म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ, आपण एक मूठभर माती घेतल्यानंतर त्या मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू असतात. त्या मातीची जैवविविधता असते. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी असतात, वेगवेगळ्या जातीच्या गायी असतात, वेगवेगळ्या जातीच्या म्हशी असतात, वेगवेगळ्या जातीचे कुत्रे असतात. ही थोडक्यात काय आहे तर ही सुद्धा एक जैवविविधता आहे. तर हे जैवविविधतेचे जे 3 स्तर आहेत त्यामध्ये जनुकीय विविधता, दुसरं जाती विविधता आणि तिसरे परिसंस्था विविधता आढळून येते. सर्वप्रथम आपण बघणार आहोत जनुकीय विविधता. जनुकीय विविधता म्हणजे नेमके काय तर सजीवांच्या एखाद्या जातीच्या जनुकातील विविधतेचा अभ्यास या स्तरावर केला जातो. उदाहरणार्थ, ओरायझा सटायवा शास्त्रीय नाव असलेल्या भाताच्या जगभरात 2 जाती आहेत. एक ओरायझा सटायवा इंडिका आणि ओरायझा सटायवा जेपोनिका अशा 2 उपजाती आहेत. त्यांचे 40,000हून अधिक प्रकार हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशात पिकविले जातात. त्यामध्ये रोपाची उंची, लोंब्यांची लांबी, एकेका लोंब्यातील दाण्यांची संख्या, दाण्यांचा आकार, त्याचा वास, त्याची चव, उत्पादन हाती येण्यासाठी लागणारा कालावधी, त्या पिकाची नैसर्गिक कीड प्रतिकार क्षमता अशा बाबींमध्ये विविधता असते. थोडक्यात अशा वेगवेगळ्या विविधता असणाऱ्या वेगवेगळ्या जाती ह्या अस्तित्वात आहेत. अशा बाबींमध्ये विविधता असल्याने ओरायझा या तृणधान्यात सर्वात लहान म्हणजे 340 MB इतकाच जिनोम आहे. त्यात 12 गुणसूत्रे असतात. अनुवंशिक बदल करण्यासाठी ही जात अतिशय सोयीची आहे. दुसरी आहे जाती विविधता. एखाद्या विशिष्ट प्रदेशात किंवा सजीवांच्या विशिष्ट गटात आढळणारी जैवविविधता यांचा अभ्यास यात केला जातो. बहुतकरून उष्ण प्रदेशात सजीवांच्या जातीतील विविधता ही थंड प्रदेशाच्या तुलनेत अधिक असते. थोडक्यात इथे असं आपणास लक्षात येईल की जो थंड प्रदेश आहे त्या थंड प्रदेशात पशु, पक्षी, प्राणी, जीवजंतू यांच्या जाती ह्या उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या तुलनेत कशा आहेत? कमी आहेत. उदाहरणार्थ, कोस्टारिका सारख्या लहान व उष्ण हवामान असलेल्या देशात पक्ष्यांच्या जातींची संख्या सुमारे 830 इतकी आहे. ही संख्या कॅनडा व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या क्षेत्रफळाने मोठ्या आणि थंड असलेल्या देशांच्या तुलनेत अधिक आहे. म्हणजे विचार करा की कोस्टारिका हा उष्णकटिबंधात असलेला देश असल्या कारणास्तव तेथे असलेल्या पक्ष्यांची संख्या कशी आहे? ती अमेरिका आणि कॅनडा हे जे शीतकटिबंधात किंवा समशीतोष्ण कटिबंधात यांचा जो काही भाग येतो यांच्या तुलनेत कशी आहे? ती अधिक आहे. यानंतर परिसंस्था विविधता. पृथ्वीवरील विविध परिसंस्थेतील प्राणी आणि वनस्पतींचा यात समावेश होतो. कोणत्याही परिसंस्थेत त्या विशिष्ट अधिवासातील सजीव आणि त्या सजीवांना
आवश्यक असलेल्या अजैविक घटक यांचा समावेश होतो. परिसंस्थेच्या प्रत्येक प्रकारात सजीवांच्या जातींचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण असते आणि ते इतर परिसंस्थेहून निराळे असते. उदाहरणार्थ, समान अक्षरवृत्तीय विस्तार असूनही महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पश्चिम भागात जैवविविधता अधिक तर पूर्व भागात जैवविविधता ही कमी आढळते. यावरून असं आपणास लक्षात येईल की विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रकारचे प्राणी पक्षी हे असतात. उदाहरणार्थ, तुम्ही जर प्रेयरी, पंपास सारख्या गवताळ प्रदेशातील प्राणी बघितले तर त्या तुलनेत एखाद्या वाळवंटी प्रदेशात असलेल्या प्राण्यांमध्ये तुलना होऊ शकत नाही. वाळवंटी प्रदेशातील प्राणी हे तुलनेने कमी असू शकतात, तर अशा प्रकारच्या गवताळ प्रदेशातील ज्या काही परिसंस्था आहेत त्या परिसंस्थांमध्ये विविधता असलेले प्राणी आपणास आढळून येत असतात. यालाच परिसंस्था विविधता असं म्हटलं गेलेलं आहे, ज्यामध्ये इथे आपण पश्चिम घाटाचं उदाहरण घेतलेलं आहे. परिसंस्थांतील विविधतेमुळे पृथ्वीवर जगण्यालायक परिस्थिती टिकून आहे. उदाहरणार्थ, पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईड CO2 वनस्पतींद्वारे शोषला जातो. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी जशा मृदेतून खनिजं घेतात त्याचप्रमाणे त्या कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा शोषण करतात आणि सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवितात. जर वनस्पती नष्ट झाल्या तर वातावरणात CO2चे प्रमाण वाढते, कारण CO2 हा वनस्पतींना अन्न निर्मितीसाठी गरजेचा आहे आणि त्याच जर नष्ट झाल्या तर वातावरणात CO2चं प्रमाण कसं असेल, वाढतच जाईल आणि हरितगृह परिणामात भर पडू शकते. हरितगृह परिणामात वाढ झाली तर जगाच्या तापमानात कायमची वाढ होईल आणि त्यामुळे सजीव कायमचे नष्ट होतील अशी वैज्ञानिकांना भीती वाटते. हरितगृह परिणाम म्हणजे काय की वातावरणात वेगवेगळे विषारी वायू मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर त्यांची उष्णता सामावून घेण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता ही वेगवेगळी असते आणि ती काही दिवसांपासून तर काही वर्षांपर्यंत असते. ज्यामुळे यांचं जर प्रमाण वातावरणात वाढलं तर काय होणार आहे, त्यामुळे हरितगृह परिणाम होणार आहे. जसं हरितगृहात एकदा आत आलेली उष्णता ही बाहेर जाऊ दिली जात नाही, त्याप्रमाणे एक ब्लँकेट इफेक्ट येथे निर्माण होत असतो या विषारी वायूंमुळे. त्याच्यामुळे जगाच्या तापमानात कायमची वाढ होऊ शकते आणि त्यामुळे सजीव कायमचे नष्ट होतील अशी भीती कुणाला आहे, तर वैज्ञानिकांना ती भीती आहे. संपूर्ण मानवजातीला ही भीती आहे. सजीवांच्या जातीचा प्रत्येक प्रकार आणि परिसंस्था वेगवेगळी असते आणि ती निसर्गात भर घालीत असते. पृथ्वीवर जैवविविधता असमान आढळते. त्यावर स्थान, हवामान, मृदा, जलस्रोत, सजीव इत्यादी घटकांचा परिणाम होतो. साधारणपणे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्तीय प्रदेशाकडे जैवविविधता ही वाढत जाते. निम्न अक्षरवृत्तीय प्रदेशात जैवविविधता ही कमी प्रमाणात आढळते. याचा अर्थ तुमच्या असं लक्षात येईल की ती विषुववृत्तीय प्रदेशाकडे काय होते, जैवविविधता ही वाढत जाते. याचा अर्थ काय की उष्ण कटिबंधाकडे ही जैवविविधता वाढत जाते. याचं कारण असं आहे की उष्ण कटिबंधात वेगवेगळे प्राणी हे जगू शकतात, परंतु ध्रुवीय प्रदेशाकडे एक सारखे हवामान वर्षभर असल्या कारणास्तव तेथे प्राण्यांमध्ये विविधता नसते. तर तशा हवामानात वाढू शकतील अशाच प्राण्यांचा तिथे विकास होत असतो, अशाच सजीवांचा तिथे विकास होत असतो. या उलट विषुववृत्तीय प्रदेशाकडे वातावरण, तापमान, हवामान किंवा जे काही घटक आहेत म्हणजे त्या प्रदेशांचं स्थान, तिथलं हवामान, तिथली मृदा ही त्या हवामानानुसार तयार होत असते. तिथले जलस्रोत वेगवेगळे असतात ज्याचा सजीवांवर परिणाम होत असतो आणि ज्यामुळे अशा प्रदेशात किंवा अशा स्थानांवर जैवविविधता ही खूप मोठ्या प्रमाणावर ही दिसून येत असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर आपण पश्चिम घाटाचे घेऊ शकतो. पश्चिम घाटात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. या उलट महाराष्ट्रातील देशावर किंवा पठारी प्रदेशांमध्ये जैवविविधतेमध्ये पश्चिम घाटाच्या तुलनेत कमतरता ही दिसून येत असते. यावरून आपणास असं लक्षात येईल की जैवविविधतेवर तेथील हवामानाचा मुख्यत्वे करून मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा पडत असतो. जैवविविधता असलेली समृद्ध स्थळे, ज्याला हॉट स्पॉट असं म्हटलं जातं, जगभरात विखुरलेली असली तरी उष्ण प्रदेशातील वनक्षेत्रात ती कशी असतात, जास्त आढळून येतात. जैवविविधता राखणे हे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणात बदल झाले तरी जनुकीय विविधता टिकून राहते. एका कोणत्याही क्षणी किंवा स्थानी विशिष्ट सजीवातील जनुके त्या सजीवाला बदललेल्या पर्यावरणाशी जुळून घेण्यास मदत करतात. सजीवांच्या ज्या जातीत जनुकीय लक्षणांमधील विविधता अधिक असते
असे सजीव पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेण्यात अधिक सक्षम असतात. म्हणूनच बघा की विषुववृत्तीय प्रदेशात वेगवेगळे पशु पक्षी प्राणी आढळतात. या उलट थंड प्रदेशात एक समान गुणधर्म असलेले प्राणी आपल्याला आढळून येतात, कारण त्यांच्यामध्ये बदलांची जुळवून घेण्याची क्षमता नसते, तेवढे ते जनुकीय दृष्टीने सक्षम नसतात. भारतातील जैवविविधता पश्चिम घाट, ईशान्य भारतातील वने आणि केरळमधील सायलेंट व्हॅली यामध्ये टिकून आहे. परिस्थितीच्या दृष्टीने पश्चिम घाटाला विशेष महत्त्व असून अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती तेथे आढळतात. बघा इथे भारतातील जैवविविधता कोणकोणत्या प्रदेशात अधिक आहे, तर पश्चिम घाट, जिथे मोठ्या प्रमाणावर पर्जन्य आणि जंगल आहेत, त्यामुळे तिथे जैवविविधता अधिक आढळून येते. ईशान्य भारतातील परिस्थिती सुद्धा तशीच आहे. ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम ही जी राज्य आहेत, या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग असल्या कारणाने तिथे गारो, खासी, लुशाई, जैंतिया, मिकीर, अबोर, डाफला, मिश्मी अशा प्रकारच्या खूप साऱ्या टेकड्या आहेत, ज्या हिमालयाचा एक भाग आहे आणि तेथे मोठ्या प्रमाणावर जगातील सर्वाधिक पर्जन्य मौसिनराम येथे पडते. अशा ठिकाणी खूप साऱ्या प्रमाणात विविधता असलेली जंगलं आहेत, म्हणजेच थोडक्यात जैवविविधता आहे, ज्यामुळे पशुपक्ष्यांच्या तिथे सुद्धा प्रचुर जाती आपणास बघायला मिळतात. केरळमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती. भारतात उच्च दर्जाच्या सुमारे 27% वनस्पती, 4000 ते सुमारे 15000 जाती आढळतात. त्यापैकी 1800 जातींच्या वनस्पती पश्चिम घाटात पाहायला मिळतात. सुमारे 5000 फुलझाडांच्या जाती पश्चिम घाट परिसरात असून त्यापैकी सुमारे 1600 फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत. बघा आपल्याकडे किती मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. 1600 फुलझाडं आपल्याकडे अशी आहेत की ज्यांचा जगात कुठेही मागमूस नाही, केवळ आपल्याकडेच अशी फुलझाडं आहेत. 2010 हे साल जैवविविधतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. MPSC UPSCच्या दृष्टिकोनातून हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी आपल्याला साध्या वाटतात त्याच गोष्टी तिथे विचारल्या जातात आणि आपल्याला येत असून देखील आपला स्वतःवरचा विश्वास हा कमजोर असतो किंवा आपण तेवढ्या व्यवस्थित रीतीने हे वाचलेलं नसतं, त्याच्यामुळे आपण तिथे द्विधा मनस्थितीत होतो आणि चुकीचं उत्तर देत असतो. त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जैवविविधतेचा ऱ्हास कमी करणे हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश होता. हवेची गुणवत्ता राखणे का गरजेचं आहे की ज्याच्यावर सजीवांचं जीवन हे अवलंबून आहे. जलशुद्धीकरण करणे, परागकण वाढविणे, क्षरणाला प्रतिबंध करणे, मृदा सुपीक करणे, वातावरणातील व जलावरणातील रसायनांचे नियमन करणे इत्यादी बाबी जैवविविधतेमुळे साध्य होतात. लोकसंख्या वाढ, निर्वनीकरण, प्रदूषण, जागतिक हवामान बदल इत्यादी मानवी कृतींशी संबंधित कारणांमुळे जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे. परिसंस्थेतील बाह्य जातींचे उच्चाटन करणे, कीटकनाशकांच्या वापरात घट करणे, जैवविविधता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदे करणे, जनुक पेढी तयार करणे इत्यादी उपायांमुळे जैवविविधता राखता येऊ शकते. थोडक्यात काय की जैवविविधता जर आपल्याला राखायची असेल तर आपल्याला जी लोकसंख्येची बेसुमार वाढ होते आहे की ज्याच्यामुळे इतर सजीव हे धोक्यात येत आहेत, तर अशा लोकसंख्या वाढीवर आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे. नैसर्गिकरित्या जंगलं ही प्राण्यांचा अधिवास आहेत. जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणी वास्तव्यास असतात आणि असं जर आपण जंगलांची तोड केली, निर्वनीकरण केलं तर ही जैवविविधता धोक्यात येऊ शकते. काही जाती ह्या नामशेष होऊ शकतात, जसा भारतातून चित्ता हा प्राणी नामशेष झालेला आहे. प्रदूषणामुळे प्राण्यांच्या श्वसन संस्थेचे विकार उद्भवतात आणि ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी काही सूक्ष्म किंवा जी वातावरणामधील बदलांना प्रतिसाद देऊ न शकणारे जे काही जीवजंतू असतात यांचा ऱ्हास होतो किंवा ते मरतात, त्यांचा नाश होतो. अशा पद्धतीमुळे प्रदूषण रोखणे गरजेचे आहे. जागतिक हवामानात बदल जो घडत आहे, मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची सुरुवात केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे जीवजंतू किंवा प्राणी नामशेष होत आहेत, तर यासारख्या ज्या मानवाद्वारे कृती घडत आहेत तर याला पायबंद घालणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने आज आपण जैवविविधता या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. आय होप तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल. हे सर्व मी किट्टद शिवाप्पा यांचा जो माहिती स्रोत आहे कुमार विश्वकोश यांनी जिथून घेतलेला आहे तिथून ही माहिती मी संकलित केलेली आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थी हेतू नसून हे फक्त केवळ तुम्हाला
चांगलं मटेरियल अभ्यासासाठी मिळावं हा एवढा एक हेतू आहे. यांनी जी माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि तुम्हाला एवढं मी सांगू इच्छितो की तुम्ही याचा अभ्यास करा आणि योग्य पद्धतीने परीक्षेला सामोरे जा. धन्यवाद.